हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राजवीरला जान्हवीचं उत्तर अजिबात पसंत पडलं नव्हतं. त्यामुळे तो खुर्चीवरून उठत तिच्याजवळ जाऊन म्हणाला, "पहा मिस जान्हवी, तुम्ही माझी पर्सनल सेक्रेटरी आहात. त्यामुळे कामाच्या निमित्तानं मी कुठे गेलो तर तुम्हालाही माझ्यासोबत जावंच लागेल. या बाबतीत मी कुठलाही बहाणा ऐकून घेणार नाही. समजलं ना?" राजवीर समोर उभा असताना जान्हवी त्याच्याकडे वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत शांत सुरात म्हणाली, "समजलं सर, तेही खूप चांगलं समजलं. तुम्ही इथले बॉस आणि आम्ही तुमचे नोकर. तुम्ही सांगाल तेच इथे होणार. तुमच्या बोलण्याला विरोध करणार आम्ही कोण?" हे बोलून ती वळली आणि तिथून निघू लागली. जान्हवीच्या शब्दांनी राजवीरला फारच वाईट वाटलं. तिच्या बोलण्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. तो संतापून पुढे आला. तिला थांबवत तिचा हात पकडून स्वतःकडे ओढलं. जान्हवी त्याच्या छातीवर येऊन टेकली आणि दोघे काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. त्यांच्या नजरेत राग स्पष्ट दिसत होता. "मी असं नेमकं काय बोललो ज्यामुळे तुम्ही अशा अर्थहीन गोष्टी बोलत आहात?" राजवीर तिच्या डोळ्यात पाहत चिडून म्हणाला. जान्हवीही न जुमानता त्याच्याकडे पाहत प्रत्युत्तर दिलं, "मी काही चुकीचं बोलले का? तुम्ही असा राग करताय जणू मी स्वतःलाच बॉस म्हणाले आणि तुम्हाला नोकर. जे खरं आहे तेच सांगितलं." असं बोलत ती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण राजवीरने तिचा हात आणखी घट्ट पकडत कठोर स्वरात विचारलं, "कधी मी तुमच्याशी नोकरांसारखं वागलो? कधी माझ्या पदाचा गैरवापर करून तुमच्यावर हुकूम गाजवला?" त्याच्या आवाजातली नाराजी खरी आणि योग्यच होती. बाकी स्टाफशी कधीकधी तो खरंच रागाने बोलत असे, पण जान्हवीबाबत मात्र तो नेहमी मवाळ, काळजीपूर्वक आणि संयमी असे. तीच पहिली व्यक्ती होती ज्याच्याबद्दल तो इतका केअरिंग होत होता. नेहमीच. जान्हवी शांत पण ठाम आवाजात म्हणाली. हे ऐकताच राजवीरने तिचा हात सोडला आणि काही पावले मागे सरकला. जान्हवीचं उत्तर त्याला धक्का देणारं होतं. तिच्याकडून असा प्रतिसाद मिळेल याची त्याला कल्पनाही नव्हती. उरलेल्या सगळ्या स्टाफपेक्षा तो तिच्याशी जास्त नम्रपणे वागत असे. तिचा राग, नाराजी तो सहज पचवत असे. राजवीरने एक हात खिशात टाकत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत रागाने म्हणाला, "ठीक आहे मिस जान्हवी, जर तुम्हाला माझ्यासोबत गोव्याला यायचं नसेल तर इट्स ओके. तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही. जायचं असेल तर चला. नसेल तर तुमची इच्छा. तुम्ही ऑफिसमध्ये राहून काम करा. मला काहीच हरकत नाही." "जी?" आणि त्यानंतर इकडे जान्हवीनं एवढंच उत्तर दिलं आणि तिथून निघून गेली. कधी मी तिच्याशी राजवीर केसांना हात लावत स्वतःशीच पुटपुटला, "जाऊ दे, नाही आली तर मला काय?" तितक्यात जान्हवी ही एकटीच चालत स्वतःशी चिडून म्हणत होती, "अगोदर विचारात तसं जणू कधी माझ्यावर त्यांनी ओरडलंच नाही. 2 दिवसांपूर्वी सगळ्यांसमोर किती वाईट पद्धतीने बोलले होते आणि आज पार्टीला देखील आले नाहीत. जणू आमच्यासोबत सेलिब्रेट केल्याने त्यांची प्रतिष्ठा कमी होणार होती." तिला विक्रमने सांगितलेल्या गोष्टींचाच राग आला होता. राजवीर पार्टीला न आल्यानेच ती त्याच्यावर अजून नाराज होती. तेवढ्यात मिस्टर मेहता राजवीरच्या केबिनमध्ये आले आणि विचारलं, "सर, गोव्याला जाण्याची तयारी सुरू करू." "जी मिस्टर मेहता." "फ्लाईटच्या तिकिटांसोबत हॉटेल रिझर्वेशन ही पाहून घ्या." राजवीरनं मिस्टर मेहतांना सांगितलं. "जी सर." मिस्टर मेहतांनी लगेच उत्तर दिलं, "आणि हो, मिस्टर खुरानांनाही आधी विचारून घ्या की ते कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. आपणही त्याच हॉटेलमध्ये राहू. त्यामुळे काम करायला सोपं जाईल." राजवीरने त्यांना थांबवत पुन्हा सांगितलं, "जी सर." "आणि काही?" मिस्टर मेहतांनी विचारलं. 7 लोक.
फक्त 7 लोकच माझ्यासोबत जाणार आहेत. तुम्हीच बघून घ्या कोणत्या 7 जणांना घेऊन जायचं आहे. ज्यांचे तिथे काम असेल तेच. राजवीर गंभीर होत म्हणाला. जी सर, मी बघतो, मिस्टर मेहता म्हणाले. ओके देन, तुम्ही जाऊ शकता आणि तयारी सुरू करा, असं म्हणत राजवीर लॅपटॉपवर काम करू लागला. जी सर, कोणत्या वेळेची फ्लाईट बुक करू, मिस्टर मेहताने पुन्हा विचारलं. 2 नंतरची कुठलीही फ्लाईट बुक करा आणि हो, जे जे लोक सोबत येणार आहेत त्यांना सांगा त्यांनी आपले सामान उद्या सकाळी ऑफिसला येतानाच आणायचे आहे. 2 पर्यंत ऑफिसमध्ये काम करून मग तिथून थेट एअरपोर्टला जाऊ, राजवीर काम करतानाच म्हणाला. ठीक आहे सर, मी सांगतो, म्हणत मिस्टर मेहता निघून गेले. राजवीर खुर्चीच्या पाठीत मान टेकून बसला. मला तर वाटत नाही मिस जान्हवी गोवाला येईल. जान्हवीने नकार दिल्यापासून राजवीर त्या एकाच विचारात अडकून पडला होता. तो तिला सोबत घेऊन जायचं खूप दिवसांपासून इच्छित होता, पण तिच्या नकारामुळे त्याचा मूड पूर्ण बिघडला होता. तो स्वतःशीच विचार करत होता, जान्हवी येईल का नाही. तो तिला सोबत न्यायची इच्छा बाळगत होता, पण हे थेट तिलाच सांगण्याचे धाडस त्याच्याकडे नव्हते. आणि जबरदस्ती तर अजिबात नाही, ती त्याला नको होती. अशीच जान्हवीने जे शब्द त्याला म्हटले होते त्याने मन आणखी खट्टू झाले होते, कारण त्याने कधीही जान्हवीला तशी वागणूक दिली नव्हती. तो आपल्या सगळ्या स्टाफशी आदरानेच बोलणारा माणूस होता. रागात का असेना, जान्हवीला तो जबरदस्तीने नेऊ इच्छित नव्हता. त्याला हवं होतं ती स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत यावी. पण तिच्या वागण्यावरून तसं काही दिसत नव्हतं. याच कारणाने तो खूप त्रस्त झाला होता. तो त्याच विचारात हरवला होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. जान्हवी आली होती. तिला पाहताच तो लगेच सरळ बसला. राजवीर थोडा उदास दिसत होता. नुकताच त्याला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून तसं काही जाणवतही नव्हतं. जान्हवीला ते बघून विचित्र वाटलं, म्हणून तिने विचारलं, काय झालं सर, तुम्ही खूप अपसेट दिसत आहात. आणि त्यानंतर राजवीर टेबलवरील पेपरवेट हलवत म्हणाला, दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुम्ही सांगा का आला आहात. त्याने मनगटावरील घड्याळात वेळ पाहिली आणि म्हणाला, सुट्टी मागायला आली आहात का, पण अजून तर वेळ आहे. राजवीरचे असे बोलणे जान्हवीला अजिबात आवडले नाही. ती आधीच राजवीरवर चिडलेली होती आणि आता त्याच्या उत्तरांमुळे ती अजूनच चिडली. मी जी फाईल तुम्हाला साईन करण्यासाठी दिली होती तीच घेण्यासाठी आले आहे, जान्हवी शांत पण त्रासलेल्या आवाजात म्हणाली. हो, पाहिली होती, पण अजून साईन केली नव्हती. थांबा, आत्ता करतो, राजवीरने म्हणत टेबलावरची फाईल उचलली आणि साईन करायला लागला. जान्हवी त्याला नीट पाहत होती. तो बहुतेक वेळा एक्सप्रेशनलेस असायचा, पण आज तिच्या नजरेला तो थोडा उदास वाटत होता. त्याच्यावर राग असला तरी त्याला अशा मूडमध्ये पाहून तिला बरं वाटत नव्हतं. फाईल साईन करून त्याने ती जान्हवीकडे दिली. फाईल घेताना जान्हवीच्या मनात विचारचक्र सुरू झाले. पुन्हा विचारावं का नाही. आधीच त्याने उलट उत्तर दिलं होतं, पण तिला राहवलं नाही. आपण खुश असायला हवं ना. एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे तुम्हाला, कधीतरी खुश होतही जा. मी खुशच आहे. आय एम व्हेरी हॅप्पी. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. असं? जान्हवीने भुवया वर करत विचारलं. हो, मी असंच खुश होतो. खुश होण्याचा दुसरा पद्धत असते का? तो शांतपणे म्हणाला. नाही, ठीक आहे, तुमची मर्जी, पण तुम्हाला पाहून कुणीही सांगू शकणार नाही की तुम्ही खुश आहात.
ती म्हणाली. का? असं का दिसतंय? राजवीरनं विचारलं. असं कोण खुश दिसत असतं का? जान्हवीने पुन्हा त्याच्याकडे पाहत म्हटलं, तर मग कसं खुश व्हायचं ते तुम्हीच सांगा. असं म्हणत राजवीर खुर्चीवरून उठून तिच्या समोर आला. खूप वेळ मनात ठेवलेली गोष्ट अखेर तिने विचारली. तुम्ही खाली का आला नाहीत? पार्टी तुमच्या यशाची होती. तुम्हालाही यायला हवं होतं. अरे मी ती स्टाफसाठी ठेवली होती, स्वतःसाठी नाही. राजवीरने सहज उत्तर दिलं. आणि त्यानंतर पण तुम्ही आला असतात तर सगळ्यांना चांगलं वाटलं असतं. तुमच्या इमेजला काही फरक पडला नसता. कदाचित तुम्हाला स्टाफसोबत पार्टी करणं तुमच्या स्टेटसला शोभत नाही म्हणून. विक्रमने सांगितलेलं तिने थेट बोलून टाकलं. मिस जान्हवी काहीही, तसं काही नाही. तो संयमाने म्हणाला. खरं तर मला पार्टी करणं किंवा अशा गोष्टी खास आवडत नाहीत. तो पुढचं काही बोलणार होता, पण जान्हवीने मध्येच विचारलं. का? सेलिब्रेशन का आवडत नाही? बस आवडत नाही, त्याचं नेहमीसारखंच थोडक्यात उत्तर. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा कुटुंबासोबतही सेलिब्रेट करत नाही का? तिने आश्चर्याने विचारलं. असू देते. आणि तुम्ही म्हणताय की मी आलो असतो तर सगळ्यांना चांगलं वाटलं असतं. तर मी सांगते, कुणालाच बरं वाटलं नसतं. उलट सगळे कॉन्शियस झाले असते. ते नीट एन्जॉयही करू शकले नसते. ही पार्टी खास स्टाफसाठी होती. त्यांनीही खूप मेहनत केली आहे. ही सक्सेस फक्त माझी नाही, त्यांचीही आहे. इतकं सगळं ऐकताच जान्हवीचा सारा राग वितळला. तिला अपराधी वाटू लागलं. तिने किती वाईट विचार केले होते त्याच्याबद्दल. तो तर आपल्या स्टाफच्या सोयीसाठी पार्टीत आला नव्हता. ती त्याच्याबद्दल चुकीचं समजत होती. फार काही नाही. न बोलता तिने फाईल घेतली आणि बाहेर आली. बाहेर पाऊल टाकताच तिच्या डोक्यात फक्त एकच नाव, राजवीर. मी कितीचं चुकीचं समजत होते त्याला. मला वाटलं किती घमंडी आहे, स्टाफसोबत पार्टीही करत नाही. पण खरंच जर तो आला असता तर सगळे गप्प बिचकलेले राहिले असते. दिसायलाही किती कठोर आहे तो. सगळे घाबरतात त्याला. माझ्यासारखे धाडसी कुठे असतात सगळे. ते स्वतःशीच पुटपुटली. अरे वा जान्हवी, किती बहादूर आहेस तू. शेराच्या तोंडात हात घालण्याची सवयच आहे तुझी. स्वतःच्या वरच हसत ती म्हणाली. परत गंभीर होत ती म्हणाली. पण खरंच तो इतका वाईट नाही. आपल्या स्टाफचा किती विचार करतो. मला तर वाटायचं तो खडूस आहे, पण तो तसा नाही. राजवीरच्या या बाजूने तिला आश्चर्यही वाटत होतं आणि मनात कुठेतरी चांगलंही. त्याच्याबद्दलचा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत होता. कदाचित तिला त्याच्याबद्दल काहीतरी जाणवूही लागलं होतं. जान्हवी जाऊन ती फाईल मिस्टर मेहतांकडे देऊन आली. ती पुन्हा कामात गुंतली होती. तेवढ्यात विक्रम तिच्याकडे आला आणि म्हणाला. जाणार नाही ना मिस जान्हवी? काम करता करता जान्हवीने मान वर केली आणि म्हणाली. 2 मिनिटं, सरला विचारून येते. ठीक आहे, मी वाट बघतो, विक्रम म्हणाला. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली, त्याच्याकडे घरी जाण्याची परवानगी घ्यायला. ती आत गेली तेव्हा राजवीर लॅपटॉपवर काही महत्त्वाचं काम करत होता. सर, जान्हवी बोलायला लागलीच होती, तेवढ्यात राजवीरनं तिचं वाक्यच मध्येच तोडली. 2 मिनिटं मिस जान्हवी, तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला आणि हाताने थांबा असा इशारा केला. जी म्हणून जान्हवी शांतपणे तिथेच उभी राहिली. 5-10 मिनिटे झाली. राजवीर अजूनही कामातच गुंतलेला होता. जान्हवी कित्येक वेळेपासून तिथे उभी होती, त्याचं काम संपेपर्यंत वाट बघत. काम संपल्यावर त्याने शेवटी तिच्याकडे पाहिलं. जान्हवी बराच वेळ उभी असल्याने स्पष्टच कंटाळी होती.
हो, सांगा मिस जान्हवी. राजवीर म्हणाला. सर, माझी सुट्टीची टाईम झाली आहे. मी जाऊ का? जान्हवीनं विचारलं. ओ, त्याने घड्याळात वेळ पाहिला. हो, झाली आहे. ठीक आहे, जा. जान्हवी निघू लागली तेवढ्यात राजवीरच्या लक्षात आलं की आजही ती कदाचित विक्रमसोबतच जाणार. त्याने CCTV फुटेज पाहिलं तर विक्रम तिच्या डेस्कजवळ उभाच तिची वाट बघत होता. हे तर पक्क तिचीच वाट पाहत आहे. आजही तिच्याबरोबरच जाणार बहुतेक. याला स्वतःचं काही काम नाही का? पार्ट टाइम ड्रायव्हरचं काम करतो का हा? रोज तिला सोडणं घेणं. राजवीर मनातच चिडत विचार करत होता. त्याने जान्हवीला थांबवत म्हटलं. थांबा मिस जान्हवी. जान्हवी वळून म्हणाली. जी सर. तुम्ही म्हणत होता ना की मी माझं यश सेलिब्रेटच केलं नाही, तर मी विचार करत होतो की एकदा सेलिब्रेट करावं. हो नक्की. आपण इतकी मेहनत केली आहे, सेलिब्रेशन तर करायलाच हवं. जान्हवी सहजपणे म्हणाली. त्यानंतर तर तुम्ही याल माझ्यासोबत? राजवीरनं सरळ मुद्द्यावर येऊन विचारलं. जान्हवी पूर्णपणे थबकली. तिला कधीच अपेक्षा नव्हती की राजवीर अचानक असं काही विचारेल. ती गोंधळली. जावं की नको? कसं नकार द्यायचा? कुठलीही गोष्ट त्याला वाईट वाटली तर? मी मी येऊ? तिने स्वतःकडे बोट दाखवत अविश्वासाने विचारलं. हो, तुम्हालाच बोलतोय मी जान्हवी. इथे अजून कोण दिसतंय तुम्हाला? राजवीर तिचा गोंधळ पाहून चिडून म्हणाला. पण मी का? जान्हवी पुन्हा विचारत म्हणाले. आणि तुम्ही का नाही? राजवीरनेही तिच्यावरच प्रश्न परत टाकला. जान्हवीने हळू आवाजात म्हटलं. माझा मतलब मी कशी जाऊ सर? का? तुम्ही का नाही जाऊ शकत? राजवीर तिच्या सततच्या प्रश्नांनी स्पष्टच चिडला होता. सर, आपण आपल्या फ्रेंडसोबत जा ना, ज्यांच्यासोबत आपला स्टेटस वाईब जुळतो. माझ्यासोबत नाही. जान्हवीने शांतपणे पण ठामपणे कारण सांगत त्याच्या प्रस्तावाला नकार दिला. माझे मित्रच नाही तर तुम्ही माझ्यासोबत याल का? राजवीर शांतपणे जान्हवीला म्हणाला. आपले मित्र नाहीत खरंच? जान्हवीला त्याचा विश्वास बसत नव्हता. ती संशयाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो, नाहीत. राजवीरने अगदी सहजपणे उत्तर दिलं, जणू त्यात काही विशेष नव्हतं. पण जान्हवीसाठी हे धक्कादायक होतं. त्या राजवीरचे एकही मित्र नाहीत? काय? एकही नाही? कमीत कमी एक तरी असतोच. जान्हवी आश्चर्याने म्हणाली. नाही म्हणजे नाही. राजवीर आता चिडून उत्तरला. एकही नाही. जान्हवी अजून बोलणार होती पण राजवीरने तिला रागाने पाहिलं आणि जान्हवी लगेच शांत झाली. तर आता सांगा, तुम्ही माझ्यासोबत येणार आहात ना? राजवीर पुन्हा विचारत म्हणाला. आपण एवढे रागीट का वागता? जरा नीट वागा. म्हणूनच तुमचे मित्र नाहीत. तुम्ही खूप रूढ आहात. जान्हवीने मनापासून सल्ला दिला. राजवीरला हे ऐकून अजून चीड आली. ठीक आहे मिस जान्हवी, तुम्ही नाही येणार म्हणत असाल तर काही हरकत नाही. मी जबरदस्ती करणार नाही. तुम्ही जाऊ शकता. इतकं बोलून तो पुन्हा लॅपटॉपवर काम करू लागला. जान्हवीला आता त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं. तिला कळेना की काय करावं. ती निघणार होती पण मनातल्या खटकल्यामुळे ती थांबली आणि बोलून गेली. ठीक आहे, मी येते तुमच्यासोबत. हे ऐकून राजवीरने लॅपटॉपवरून तिच्याकडे पाहिले. पण तुम्ही आधी प्रॉमिस करा की तुम्ही मला ओरडणार नाही. जान्हवीने खूप गोड आवाजात सांगितलं. कधी ओरडलं मी तुम्हाला मिस जान्हवी? राजवीरने सरळ विचारलं. असं काहीच नाही. तुम्ही मला कधीच ओरडत नाहीत. आणि त्यानंतर जान्हवी हात कमरेवर ठेवत म्हणाली. नाही, अजिबात नाही. राजवीर आत्मविश्वासाने म्हणाला. काहीही. आधी नीट प्रॉमिस करा की तुम्ही मला ओरडणार नाही. जान्हवी हट्टाने म्हणाली. ठीक आहे, प्रॉमिस. मी तुम्हाला नाही ओरडणार. राजवीरने मान डोलावली. पक्क प्रॉमिस? जान्हवी पुन्हा विचारत म्हणाली. मिस जान्हवी, तुम्ही अगदी मुलांसारखं वागता. राजवीर हसत म्हणाला. यात मुलांसारखं काहीच नाही. मला माझ्या सेफ्टीचाही विचार करावा लागतो.
जान्हवीने मुद्दाम सांगितलं. सेफ्टी? राजवीर थोडासा गोंधळला. हो, तुम्हावर काय भरोसा? जान्हवीने मोकळेपणाने सांगितलं. काय म्हणजे? काय म्हणायचं आहे तुम्हाला? राजवीर चिडत विचारतो. मला काही म्हणायचं नाही. फक्त आधी पक्क प्रॉमिस बोला, नाहीतर मी येणार नाही. जान्हवी ठामपणे म्हणाली. हो, पक्क प्रॉमिस. जान्हवीचा हट्ट पाहून राजवीरने मान्य केलं. ठीक आहे मग, जान्हवी म्हणाली. तर आता निघूया? राजवीरने विचारलं. नाही, आत्ता नाही, जान्हवी म्हणाली. का? राजवीर गोंधळून विचारतो. थोड्या वेळाने जाऊ. आधी मी माझ्या फ्रेंडला मना करते. तो बिचारा कधीपासून माझी वाट पाहत असेल. आठवण होताच ती म्हणाली. विक्रम तर बाहेरच माझी वाट पाहतोय. हो, ठीक. राजवीरला तिचं म्हणणं जास्त आवडलं नाही, पण तरीही त्याने होकार दिला. जान्हवी बाहेर गेल्यावर राजवीर स्वतःशीच कुरकुरू लागला. फ्रेंड वेट करतोय, त्याला दुसरं काही काम नाही का? माझ्यासोबत यायला तर 100 प्रश्न, प्रॉमिस, आणि त्याच्यासोबत कधीच नाही म्हणत नाही. काय काय करून घेते माझ्याकडून. जान्हवी बाहेर आली तेव्हा विक्रम तिथेच तिची वाट पाहत उभा होता. काय जान्हवी, किती लेट हो गई तुम. चलो. विक्रमने तिला दिसताच म्हटलं. सॉरी सॉरी, मी खूप उशीर करून घेतला ना, रिअली सॉरी, जान्हवीने अपराधीपणे म्हटलं. बाहेर विक्रम तिची वाट पाहत होता याचं तिला खूप वाईट वाटत होतं. कोणताच प्रॉब्लेम नाही, चला आता, विक्रम शांतपणे म्हणाला. काय करू, त्याला सांगू का? नको, पुन्हा ओव्हर रिॲक्ट करेल. छोटीशी गोष्ट डोंगरासारखी करून ठेवेल. नको, सांगत नाही, पण आता काय बहाणा करू? काय बोलू त्याला? त्यानंतर जान्हवी मनातच विचार करत होती की तिला हे नक्कीच सांगता येणार नव्हतं की ती राजवीरसोबत त्याच्या यशाचा सेलिब्रेशन करायला जाणार आहे. नाही विक्रम, मी नाही जाऊ शकत, तिने शेवटी हळू आवाजात म्हटलं. काय? का नाही? ऑफिसची सुट्टीचा टाईम तर झालाच आहे. विक्रमने घड्याळाकडे बघत आश्चर्याने विचारलं. हो, मला सरांसोबत एका मीटिंगला जायचं आहे, तिने खोटा बहाणा करत उत्तर दिलं. आत्ता या वेळेला? विक्रम अधिकच गोंधळला. हो, म्हणजे जान्हवीला आणखी काय सांगावं काही सुचत नव्हतं. अगं, कोणती मीटिंग आहे अशी? विक्रम खूप वेळेपासून वाट पाहत होता आणि आता तिच्या नकारामुळे थोडा चिडलाही होता. मला नेमकं माहीत नाही, पण मी आत्ता घरी जाऊ शकत नाही, एवढंच, तिने कसंबसं उत्तर दिलं. काय यार, विक्रम निराशेने म्हणाला. रिअली सॉरी विक्रम, मी तुला इतकं वाट पाहायला लावलं. मला आधी माहिती असतं तर मी तुला थांबवायला सांगितलंच नसतं. जान्हवीने मनापासून माफी मागितली. आता तिला खुद्दच वाईट वाटत होतं. अगं, तू सॉरी का बोलते आहेस? तुझी काही चूक नाही, विक्रम शांतपणे म्हणाला. ठीक आहे, आता तू घरी जा, माझ्यामुळे तुलाही खूप उशीर झालाय, ती म्हणाली. ठीक आहे, बाय, असं म्हणत विक्रम तिथून निघून गेला. जान्हवी तिच्या डेस्कवर बसली आणि स्वतःलाच म्हणाली. काय केलंस हे जान्हवी? का खोटं बोललं तू? अजिबात बरं वाटत नाही, पण काय करणार? सांगितलं असतं तर इतकं ओव्हर रिॲक्ट केलं असतं. हळूहळू ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी घरी जायला लागले. आता फारच थोडे लोक उरले होते. राजवीरनेही आपला लॅपटॉप बंद केला, कोट घातला आणि बाहेर येताना त्याने पाहिलं जान्हवी टेबलावर डोकं टेकून बसलेली, चेहऱ्यावर काळजी. काय झालं मिस जान्हवी? व्हॉट हॅपन? राजवीरने विचारलं. काही नाही, ती उठत म्हणाली. एव्हरीथिंग ओके? त्याने पुन्हा विचारलं. हो, मी ठीक आहे, तिने तिचा बॅग उचलत सांगितलं. पण दिसत नाही की तुम्ही ओके आहात. काही समस्या आहे का? मला सांगू शकता, त्याने पुन्हा विचारलं. मी खरंच ठीक आहे सर, काहीही झालेलं नाही, तिने जोर देऊन सांगितलं, जेणेकरून तो तिच्यावर विश्वास ठेवेल.
जर डोके दुखत असेल तर डॉक्टरकडे जाऊ. चला डॉक्टरला दाखवू. राजवीर तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. नाही, किती वेळा सांगू, काही प्रॉब्लेम नाही. ती कमरेवर हात ठेवून मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिचा तो रागीट अवतार पाहून राजवीर शांत हसला. अच्छा ठीक आहे, चला आता, तुम्ही खरंच ठीक दिसता आहात. मी आधीपासूनच ठीक होते. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मला काही झालंय? जान्हवीनेही त्याच्या बोलण्याला साथ दिली. ठीक आहे चला, असं म्हणून राजवीर लिफ्टकडे निघाला आणि जान्हवी त्याच्या मागे गेली. दोघे खाली आले. राजवीरचे बॉडीगार्ड आधीच तयार उभे होते. 4 गाड्या समोर आल्या आणि एका बॉडीगार्डने झटपट येऊन कारचं दार उघडलं, जेणेकरून राजवीरने हाताने इशारा करत जान्हवीला बसायला सांगितलं. जान्हवी गाडीत बसली आणि राजवीरही दुसऱ्या बाजूने येऊन ड्रायव्हर सीटवर बसला. दोघंही बसताच गाड्या तिथून निघाल्या. मिस एना दुरून त्यांना जाताना पाहत होती. ही मुलगी राजवीरसोबत त्याच्या गाडीत काय करते? हे कसं शक्य आहे? या मुलीचं काहीतरी करावं लागणार, नाहीतर ही. जान्हवीला राजवीरच्या गाडीत पाहून मिस एना अक्षरशः आग बबूला झाली होती. गाडी चालू लागल्यावर जान्हवी म्हणाली, एक प्रश्न विचारू? राजवीरने साईड स्माईल करत तिकडे पाहिलं. त्या हसण्यानेच जान्हवी चिडली. यात हसण्यासारखं काय होतं? मी काही असं बोलले का ज्यावर तुम्हाला इतकी मज्जा आली? ती अक्षरशः एखाद्या मुलासारखी रागाने म्हणाली. राजवीर थोडा तिच्याकडे झुकत म्हणाला, नाही, तुम्ही विचारता तरी कसं? जणू मी नाही म्हटलं तरी तुम्ही शांत बसणार आहात. हो म्हणजे काय, तुम्हाला वाटतं मी खूप बोलते? जान्हवीने अजूनच चिडून विचारलं. राजवीर शांतपणे म्हणाला, खूपच बोलता तुम्ही. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला कंटाळत नाही का? नाही, माझे फ्रेंड्स खूप छान आहेत. ते तुमच्यासारखे बोरिंग नाहीत. जान्हवी स्पष्टपणे चिडली होती. म्हणजे मी तुम्हाला बोरिंग वाटतो? राजवीरने विचारलं. हो, अगदी खूप. तुमच्या आसपासचे लोक तुमच्यामुळे त्रासून जात असतील ना? ती मुद्दाम त्याचीच वाक्य कॉपी करून म्हणाली. राजवीर शांत नजरेने म्हणाला, माझ्या आसपास कोणी असतंच नाही जे त्रासतील. हे कारण तुम्ही एवढे बोरिंग असाल की लोक तुमच्यासोबत कंटाळतील. त्यामुळेच कोणी नसतं तुमच्याजवळ. राजवीर तिच्या जवळ येत स्मित करत म्हणाला. असंच असेल तर तुम्ही का आलात? माझ्यासोबत बोर होण्यासाठी? राजवीर इतका जवळ येताच जान्हवीचा श्वासच अडकला. हृदयाचा ठोका वाढला. तिने चेहरा खिडकीकडे वळवत स्वतःला सावरलं. कधी कधी माझा मेंदू खराब होतो म्हणून आले असेन. कधी कधी, राजवीरने मुद्दाम डोळे मोठे करत चिडवलं. काय म्हणजे? त्यानंतर ती लगेच त्याच्याकडे रागाने वळली. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले. राजवीरच्या नजरेत काहीतरी होतं. तो स्वतःवरचा ताबा हरवत होता. त्याने हळूच हात उचलून जान्हवीच्या केसांवर नेला आणि तिचे चेहऱ्यावर पडलेले केस अलगद कानामागे सारले. त्याच्या स्पर्शानेच जान्हवीची नजर आपोआप खाली गेली. डोळे मिटले. राजवीर तिच्या कानाजवळ अलगद म्हणाला, कधी कधी नाही, तुमचा मेंदू नेहमीच खराब असतो. इतकं ऐकताच जान्हवी दचकली, होशात आली. ती गुस्स्याने म्हणाली, हो ठीक आहे, माझा मेंदू खराबच आहे. मग मला का आणताय सोबत? एखाद्याला आणा ना ज्याच्याकडे मेंदू असेल. राजवीर खांदे उडवत म्हणाला. आता काय करू, झालंच आहे जे व्हायचं ते. गुस्स्याने तिने चेहरा फुगवून पुन्हा खिडकीकडे वळवला. तिचं असं रुसून बसलेलं पाहून राजवीरच्या ओठांवर हलकी स्मित आली. तो म्हणाला, ठीक आहे, सांगा ना, काय विचारायचं होतं?
काही नाही, आता मी काही बोलणारच नाही, तिने रागाने उत्तर दिलं. खरंच? तो मुद्दाम विचारत राहिला. हो खरंच. ती अजूनही त्याच्याकडे न पाहताच तिरसटपणे म्हणाली. राजवीर म्हणाला, ठीक आहे, पण बघा, रस्ता अजून लांब आहे. तुम्ही इतक्या वेळ न बोलता राहू शकाल? वैसे किती लांब आहे? जान्हवीने बाहेर पाहत विचारलं. राजवीर लगेच टोमणा मारत म्हणाला, आत्ताच तर म्हणालात की मी काही विचारणार नाही. काय अर्थ आहे तुमच्या बोलण्याचा? हो ठीक आहे, आता काही बोलणार नाही. राजवीर एवढं म्हणताच जान्हवी चिडते. ती आपल्या ओठांवर बोट ठेवून शांत बसते. ठीक आहे, काय विचारणार होतात ते बोला, राजवीर विचारतो. नाही, मला काहीही बोलायचं नाही, तुम्ही मला घरी सोडा, जान्हवी नाराज होऊन म्हणते. अरे, ही कसले बोलणे झाली? तुम्हीच तर म्हणालात की माझ्यासोबत याल. राजवीर तिला आठवण करून देतो. तुमच्यासोबत गेलं की तुम्हाला डोकेदुखी होईल, म्हणून तुम्ही कुणातरी शांत माणसाबरोबर जा, कारण मी खूप बोलते आणि माझ्याकडे तर मेंदूही नाही, जान्हवी तिरसटपणे म्हणते. असं थोडं होतं का? तुम्ही एकदा बोललात की माझ्यासोबत यायचं, म्हणजे आता तेच होणार. आता मी असं कुठे म्हटलं की तुम्हाला मेंदू नाही? मी फक्त म्हटलं की थोडा खराब आहे. राजवीर उत्तर देतो. हो, तर दोन्हींचा अर्थ एकच, जान्हवी चिडून म्हणते. एकसारखा नाही, राजवीर शांतपणे म्हणतो. मला तुमच्याशी वाद घालायचा नाही, तुम्ही मला घरी सोडा. तुमची इतकीच प्रॉब्लेम होती तर मला सोबत का आणलं? जान्हवी विचारते. मी असं काही बोललोच नाही मिस जान्हवी, तुम्ही सगळं स्वतःहून गृहीत धरत आहात. मी कधी म्हटलं की मला प्रॉब्लेम असे आहे? राजवीर स्पष्ट करतो. हो, पण तुम्हीच म्हणालात ना की मी खूप बोलते आणि माझ्यासोबतच्या लोकांना प्रॉब्लेम येतो. जान्हवी त्याची आधीची गोष्ट आठवते. मी कधी म्हटलं की मला प्रॉब्लेम येतो? राजवीर पुन्हा समजावतो. अर्थ तोच होता, जान्हवी ठामपणे म्हणते. असं मी कधीच म्हणालो नाही, राजवीर उत्तर देतो. तुम्ही किती वाईट आहात. स्वतःच्या गोष्टी बळवू नका. माझ्याकडे पुरेसं डोकं आहे समजायला, जान्हवी म्हणते. मी का तुमच्यामुळे त्रास करून घ्यावा? माझ्याशी तर तुम्ही तशीही खूप कमी बोलता. मी माझ्यासाठी कधीच म्हटलं नव्हतं, राजवीर शांतपणे सांगतो. जान्हवी काही बोलण्याआधीच ड्रायव्हर गाडी थांबवतो. आता मुलांसारखं भांडण बंद करा आणि चला. राजवीर तिच्या ओठांवर हलकं बोट ठेवून तिला शांत करतो. आपण आलो का? जान्हवी बाहेर पाहत विचारते. हो, राजवीर म्हणतो. राजवीरशी भांडता भांडता जान्हवीला वेळ कसा गेला समजलंच नाही. दोघेही गाडीतून उतरतात. समोर एक सुंदरसा कॅफे होता. खूप हिरवळ, ओपन स्पेस, टेबल खुर्च्यांवरही हिरवी गवत सदृश्य सजावट, भोवती रंगबिरंगी फुले, अगदी बागेसारखी शांत आणि खूप सुंदर जागा. आज जाताना जान्हवी म्हणाली, वा, किती सुंदर आहे हे. ओ गॉड. राजवीर याआधी 2-3 वेळा इथे आला होता. त्याला इथली शांतता आवडायची. महागडा कॅफे असल्याने गर्दी नसायची, पण इथल्या सौंदर्याकडे कधी लक्ष गेलं नव्हतं. जान्हवी मात्र छोट्या मुलीसारखी इकडे तिकडे फिरत होती. प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी सुंदर दिसत होतं. राजवीरही तिच्या मागून फिरत होता. तिच्या आनंदामुळेच तो आज प्रथमच या ठिकाणी मनापासून बघत होता. याआधी तर तो येताच लॅपटॉपमध्ये बिझी व्हायचा. कॅफे मोठा नव्हता. सगळं बघून झाल्यावर जान्हवीने एक टेबल निवडून विचारलं, इथे बसूया का? राजवीरने मान हलवून होकार दिला. हे टेकड किती सुंदर दिसत आहेत. इथून तर व्ह्यू एकदम परफेक्ट आहे, जान्हवी म्हणाली. एका बाजूला कृत्रिम टेकड्या तर केलेल्या होत्या, पण अगदी खऱ्यासारख्या दिसत होत्या. दोघेही तिथे बसले. राजवीरने वेटरला इशारा केला आणि मेन्यू जान्हवीकडे देत म्हणाला, तुम्ही ऑर्डर करा.
तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग सकाळी पहा 9:30 वाजता.